आपण डॉक्टरकडे जायचं काय? तू जरा बोल ना, आय लव्ह यू हाय की नाही? समजून घेणारे दगडू. व्हिडिओची सुरुवातच एवढी छान झालेली आहे, तर व्हिडिओ कसा असेल लास्टपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आता आमचं महिला मंडळ निघालेलं कोकणात फिरायला. आता ही ट्रिपचं प्लॅनिंग नाही, मोस्टली 2 दिवसात झालं आणि ट्रिप फायनल झाली. पण ट्रिप जोपर्यंत आम्ही ट्रिपला जात नाही तोपर्यंत ट्रिप सक्सेसफुल झाली असं म्हणता येणार नाही. गाडीमध्ये शेवटचा मेंबर घेतला आणि आम्ही थेट कोकणाकडे निघालो. आता आपल्या सातारला सोडताना थोडंसं वाईट वाटत होतं, पण चला परत आपल्याला फिरून या सातारातच यायचं आहे. मग काय, पहिलाच व्ह्यू बघा महाबळेश्वरातून. महाबळेश्वर म्हणजे जणू मिनी काश्मीरच. तुम्ही बघू शकता, छान असा सकाळचा सुंदर व्ह्यू होता, जसं काय ढगांची चादरच पसरलेली आहे आणि मुलांना खरोखर वाटत होतं की ढग खाली आलेत. आणि हा व्ह्यू एन्जॉय करत ना आम्ही एक 10-15 मिनटं महाबळेश्वरमध्ये घालवली. छान असे फोटो वगैरे काढले आणि पुढे निघालो. आणि ट्रिपला गेलो ना, असे मेंबर सोबत नाहीत, शक्यच नाही. तुमच्यासोबत सुद्धा असे मेंबर असतात का? त्यांना गोळ्या द्या नाहीतर काहीही करा, त्यांना हा त्रास होतोच. जिथं दिसेल तिथं मग चालू होतात. हे बघ, त्यातलाच आमच्यातला हा एक पहिला मेंबर. ह्याला थोडंसं बाजूला ठेवून आम्ही नाश्ता करायचं ठरवलं. चला मग आता महाबळेश्वरमध्येच आम्ही नाश्ता करणार होतो, मग पुढचा प्रवास सुरू करणार होतो. आता महाबळेश्वरमध्येच थांबलो आणि सगळ्यांसाठी नाश्ता मागवला. नाश्त्यामध्ये मोस्टली मिसळ, डोसा या गोष्टी मागवलेल्या. आणि आपल्या बघा सातारच्या बायका कुठंही जावा त्यांच्या गप्पा चालूच असतात. मग काय, सगळ्यांनी नाश्ता केला आणि पुढं प्रवासाला सुरुवात केली. सकाळपासून गपचूप बसलेली मुलं नाश्ता केल्यामुळं जशी काय त्यांच्यात एनर्जी चाललेली आणि त्यांचा हा उत्साह बघून महिला मंडळ पण काही कमी नाही. महिला मंडळ देखील डान्स करायला सुरुवात केली आणि असा डान्स मजा मस्ती करत करत कोकण कधी आला मला समजलं नाही. मग काय, सुरुवातीचा पहिला टास्क होता रूम बघणं. सुरुवातीला 1-2 रूम बघितल्या, पण काय त्या आवडल्या नाहीत. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी बघितल्या. अगदी बीचच्या समोर आम्ही रूम बघितलेला आणि नंतर मग म्हटलं बीचच्या जवळ बघितल्यामुळं काय होईल की सनसेट देखील आपल्याला एन्जॉय करता येईल. मग सुरुवातीला बीचवरती गेलो, पण खूप ऊन होतं. मग काय, आलो रूम बघायला. सुरुवातीला आम्ही हा हॉल बघितलेला, पण हॉलमध्ये काही AC नव्हता. गरमी एवढी प्रचंड होती की ACची गरज होतीच होती. त्याच्यामुळं मग हा हॉल कॅन्सल केला आणि AC रूम घेतल्या. आम्ही एकूण 14 जण होतो, त्याच्यामुळं 2 रूम आम्हाला भेटल्या आणि रूम मोठ्या होत्या, त्यामुळे एका रूममध्ये आम्ही 7-7 जण आरामात राहिलो. तर रूम देखील छान होता. पुढं तुम्हाला रूम दाखवतेच मी. आणि पुढं आम्ही कोकणामध्ये काय काय मजा मस्ती केली ना 2 दिवसात, हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही आहे आमची रूम एकंदरीत छान होती. रूममध्ये सगळं सामान ठेवलं, फ्रेश झालो आणि जेवायला गेलो. जेवणामध्ये आम्ही मागवली होती सुरुवातीला बांगडा थाळी आणि व्हेजवाल्यांनी व्हेज थाळी मागवलेली. व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 ग्रुप होते आमच्या ग्रुपमध्ये. तर चला आता जेवण केलं आणि थोडासा आराम केला. आणि आराम करून 4-4:30 वाजता का नाही आम्ही तिथून जवळच असलेल्या हरणे बंदरला फिश मार्केटला गेलो फिश आणण्यासाठी. आणि आम्ही हे बघा, आपल्या इकडे किलोवर भेटतात, तिथं ढिगावरती असे फिश होते. मग आम्ही पापलेट आणि कोळंबी असे 2 फिश घेतले आणि बाकीचे देखील इथं भरपूर सारे फिश बघायला भेटले. आणि काही सुकी मच्छी होती, ते देखील घ्यायची होती घरी पार्सल, ती देखील घेतली. तुम्ही बघू शकता, छान अशा मोठ्या कोळंब्या, छोट्या कोळंब्या, पापलेट, सुरमई, हलवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे फिश इथं भेटत होते. बऱ्यापैकी नाही तर खूप गर्दी होती. नंतर जी काही सुकट, बोंबील जे काही घ्यायचं होतं ना ते घेतलं. खरोखर तेवढं फ्रेश होतं ना. तुम्ही कधी गेलाय का ह्या बंदरवर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता मग काय, तिथून घेतलं आणि रूमवरती आलो. फिश मार्केटवरून तर आलो, थोडंसं रूमवरती गेलो, सामान वगैरे ठेवलं, जे काय आणलं होतं ते, फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला, मुलांना देखील फ्रेश केलं आणि सरळ बीचवरती गेलो. बीचवरती का तर मुलांना सनसेट बघायचा होता आणि आम्हाला फोटो देखील काढायचे होते, थोडेसे व्हिडिओ देखील करायचे होते. मुलं काय वाळूमध्ये खेळण्यात रमून गेली आणि
आमचं चालू झालं फोटो वगैरे काढणं. असा होता आमचा कोकणातला पहिला दिवस. आणि दुसऱ्या दिवशी मग काय सकाळी सगळे लवकर उठलो आणि तिथूनच जवळ असल्या 3 किलोमीटरवरती असलेल्या कर्दे बीचला गेलो. तिथं देखील मुलांनी खूप एन्जॉय केला. सकाळ असल्यामुळं ना थोडासा चहा नाश्ता वगैरे घेतला आणि असे व्हिडिओ वगैरे तिथं देखील काढून घेतले. आणि हे व्हिडिओ तुम्हाला ना आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याच्यानंतर असं थोडेफार जे आम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेले ते देखील बनवून घेतले. खरोखरच व्हिडिओ करताना ना खूप मज्जा आली. आणि आयुष्यात ना एकदा तरी अशा मित्रमैत्रिणी गोळा करा आणि फिरायला जावा. ती परत नंतर रूमवरती आलो, सगळं आवरलं वगैरे, बॅगा वगैरे घेतल्या कारण रूम 11 वाजता आम्हाला चेकआउट करायची होती. तिथूनच जवळ असलेल्या 23 किलोमीटरवरती आम्ही परशुराम भूमी बुरोंडी येथे गेलो. तिथं ना असं ध्यान मंदिर आहे. तुम्ही तिथं ना ध्यान करण्यासाठी ना एक बेस्ट ऑप्शन आहे इथं. आणि तिथं छान असं मग तिथं आजूबाजूचा परिसर बघितला. तिथं देखील फोटो वगैरे काढले, थोडंसं बसलो. मुलांना आईस्क्रीम वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं. आम्ही देखील सरबत वगैरे पिला कारण ऊनच एवढं वाढलेलं ना की खूप त्रास उन्हाचा होत होता. मग काय आम्ही सातारच्या दिशेने परतीचा प्रवास चालू केला. असा होता आमचे कोकणातले 2 दिवस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आम्ही काही धमाल मस्ती केली ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. आपण डॉक्टरकडे जायचं काय? तर बोल ना, आय लव्ह यू हाय की नाही?